Hello, friends. A very good morning to all of you. Friends, today we are going to discuss a very interesting topic. And today's topic you will surely enjoy. Our today's topic is interruptions. Friends, in our day to day life, we listen to stories, we listen to passages, we listen to poems. आपल्याला कोणीतरी काही वाचून दाखवत असतं, ऐकवत असतं. If your teacher reads a story in the classroom, if your father or grandpa at home tells you something, if your mother tells you a story, if your sister reads a poem for you, कोणी जर आपल्यासाठी काही वाचत असेल, आपल्याला काही ऐकवत असेल, and if we want to interrupt him, आणि आपल्याला जर त्यांना मध्येच थांबायचं असेल, फॉर एक्झाम्पल, इफ युअर टीचर इज रीडिंग अ स्टोरी टू यू इन द क्लासरूम अँड इफ यू वॉन्ट टू स्टॉप हिम इन बिटवीन, तुम्हाला मध्येच तुमच्या शिक्षकांना थांबायचं आहे. हाऊ डू यू डू दॅट? कसं करणार तुम्ही हे? येस, देअर यू नीड इंटरप्शन्स. तुम्हाला इंटरप्शन्स लागतील. यू नीड टू नो सम इंटरप्शन्स. तुमच्याकडे काही इंटरप्शन्स असायला हवेत. नाउ व्हॉट आर इंटरप्शन्स लाईक? इंटरप्शन्स नेमके कोणते असतात? हाऊ कॅन वी यूज देम? आपण त्यांचा वापर कसा करतो हे आज आपण पाहणार आहोत. सो प्लीज लुक ॲट पेज नंबर 19. पेज नंबर 19, द बॉटम साइड ऑफ पेज नंबर 19, देअर यू गेट टू सी अ पिंक बॉक्स, अ रेड बॉक्स. एक रेड बॉक्स आपल्याला दिसतोय, हॅव्हिंग 2 कॉलम्स. On our left side we have interruptions and on right side we have responses. For example, if your teacher is reading a story in the classroom and if you want to interrupt, तुम्हाला मध्येच थांबायचं असेल तर एक कॉमन इंटरप्शन इथे दिले बघा, पार्डन किंवा एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी मॅम. आपण वापरतो की नाही हे? येस, आपण वापरतो. वी यूज इट. फ्रेंड्स, दीज आर इंटरप्शन्स. यालाच इंटरप्शन्स म्हणतात. अँड इफ वी इंटरप्ट, आपण जर असं इंटरप्ट केलं तर समोरचा व्यक्ती काय आपल्याला रिस्पॉन्स करतो? ही रिस्पॉन्सेस विथ द वर्ड येस. तो येस म्हणून आपल्याला रिस्पॉन्स करतो. सो फ्रेंड्स, इंटरप्शन्स आपल्याला माहिती असायला हवेत. अँड वी मस्ट यूज देम इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या रोजच्या जीवनात आपण यांचा वापर करायला हवा. गोईंग फर्दर, आपण पुढे जाताना काही इंटरप्शन्स अजून दिलेत बघा. कॅन यू, कुड यू रिपीट दॅट प्लीज, विल यू प्लीज से दॅट अगेन. तुम्हाला एखादी गोष्ट पुन्हा ऐकायची असेल, रिपीट कराविषयी जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं म्हणणार? सर, can you repeat that please? Ma'am, could you repeat that please? Or will you please say that again? बघा किती पोलाइटली आहे, नम्रपणे अतिशय. इंटरप्शन्स आपण कसे यूज करतो? व्हेरी पोलाइटली, अतिशय नम्रपणे. आणि अशा पद्धतीचे इंटरप्शन्स आपण जर वापरलेत तर आपल्याला समोरून रिस्पॉन्स काय मिळतो? शुअर, सर्टनली. तर विद्यार्थी मित्र हो, इंटरप्ट करताना या फ्रेजेसचा, या इंटरप्शन्सचा आपण वापर करायला शिकायला हवं. वन मोर इंटरप्शन इज देअर. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट सेंटेन्स. आपल्याला लास्ट वर्ड, लास्ट सेंटेन्स जर समजलं नसेल तर आपण असं म्हणू शकतो. समोरचा व्यक्ती लागलीच म्हणतो, ओके, आय विल रिपीट इट. ठीक आहे, मी रिपीट करतोय. आणि अशा पद्धतीने आपलं काम पूर्ण होतं. वन मोर इंटरप्शन इज देअर. कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट? कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ? बऱ्याच वेळी इन क्लासरूम्स वी डोंट गेट द मिनिंग
आपल्याला अर्थबोध होत नाही आणि मग आपल्याला मनात भीती असते की कसं विचारायचं, तर हे इंटरप्शन तुम्हाला उपयोगी होतं. काय म्हटलं इथे? कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट? मॅम, कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट? सर, कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ? तुम्हाला ज्याचं मिनिंग हवं आहे ती फ्रेज तिथे यूज करा. आणि मग समोरच्या मॅम किंवा सर लागलीच तुम्हाला रिपीट करतील, आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स, नॉट नाऊ, लॅटर ऑन. काय त्यांना जे रिस्पॉन्स करायचं असेल ते करतील. एक्सक्यूज मी, कॅन आय आस्क समथिंग? तुम्हाला काही विचारायचं असेल तर इंटरप्शन काय यूज करणार? एक्सक्यूज मी मॅम, कॅन आय आस्क समथिंग? मी काही विचारू का? गो अहेड. सो फ्रेंड्स, धिस टेबल इज व्हेरी युजफुल. हा जो टेबल दिला आहे ना, हा खूप उपयोगी आहे. नाउ व्हॉट विल यू डू? तुम्ही काय करणार? जस्ट प्रॅक्टिस ऑल इंटरप्शन्स. घरी आपल्याला सर्व इंटरप्शन्स प्रॅक्टिस करायचे आहेत. टॉकिंग टू युअर मॉम, टॉकिंग टू युअर डॅड, टॉकिंग टू युअर ग्रँडपा, टॉकिंग टू युअर ग्रँडमा, टॉकिंग टू युअर बिग ब्रदर, टॉकिंग टू युअर सिस्टर, टॉकिंग टू एनीवन इन युअर कॉलनी, टॉकिंग टू एनीवन इन द मार्केट. घरी बाहेर कोणाशी बोलताना या इंटरप्शन्सचा आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करा. सो फ्रेंड्स, इट्स अन ॲक्टिव्हिटी. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. आणि बघा इथे ग्रीन बॉक्समध्ये काय दिलं आहे? समटाईम्स यू नीड टू इंटरप्ट अ पर्सन हु इज स्पीकिंग टू यू. एखाद्या पर्सनला आपल्याला जर इंटरप्ट करायचं असेल तर वी मस्ट डू इट पोलाइटली. आपण अतिशय नम्रपणे ते करायला हवं. द एक्सप्रेशन्स गिवन बिलो कॅन बी यूज टू इंटरप्ट समवन पोलाइटली. आणि म्हणून हे जे इंटरप्शन्स आहेत इन द रेड टेबल, इन द रेड बॉक्स, दीज एक्सप्रेशन्स आर पोलाइट एक्सप्रेशन्स आणि यांनाच आपण इंटरप्शन्स असं म्हणतो. सो फ्रेंड्स, एक वर्क आपल्याला घरी गेल्यावर असं करायचं आहे की कॉपी ऑल दीज इंटरप्शन्स इन युअर नोटबुक इन गुड हँडरायटिंग. एक चांगल्या हँडरायटिंगमध्ये हे सगळे इंटरप्शन्स आपण कॉपी करा. विथ द रिस्पॉन्सेस सोबत आपण ठेवा. ओके. अँड सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला अशी करायची आहे की प्रॅक्टिस ऑल दीज इंटरप्शन्स विथ एनी वन यू स्पीक. तुम्ही ज्यांच्याशी बोलतायत त्यांच्यासोबत हे इंटरप्शन्स प्रॅक्टिस करा. ओके. नाऊ मूव्हिंग टू पेज नंबर 18. आता आपण पेज नंबर 18वर येत आहोत. 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ना की इन अवर क्लासरूम अवर टीचर टेल्स अ स्टोरी. ॲट होम मदर टेल्स अस समथिंग, फादर टेल्स अस समथिंग. कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगत असतं. हिअर अ ग्रँडपा इज टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड्स. नाव रीड ऑल द टेक्स्ट ऑन पेज नंबर 18 अँड 19. पेज नंबर 18 अँड 19वर जे टेक्स्ट दिलं आहे ते तुम्हाला घरी लाऊड रीडिंग करायची आहे. मोठ्याने हे वाचन करायचं आहे. आणि सोबत ॲक्टिव्हिटी काय करायची आहे बघा. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, लिस्ट द नेम्स ऑफ ऑल द चिल्ड्रन मेन्शन ऑन पेज नंबर 18 अँड 19. ओके. ही एक ॲक्टिव्हिटी, लिस्टिंग द नेम्स ऑफ चिल्ड्रन, रोनक अँड हिज फ्रेंड्स. ओके. थर्ड ॲक्टिव्हिटी, लिस्ट ऑल द इंटरप्शन्स द चिल्ड्रन यूज. या स्टोरीतील मुलं जे इंटरप्शन्स यूज करत आहेत टू इंटरप्ट ग्रँडपा, ते इंटरप्शन्स तुम्हाला लिस्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो आहे. पेज नंबर 18 फर्स्ट 2 लाईन्स बघा. ग्रँडपा म्हणतायत की वन्स अपॉन अ टाईम नियर वॉटर सेज. रोनक इंटरप्ट्स हिम. हाऊ डज रोनक इंटरप्ट हिम? रोनक इंटरप्ट्स हिम विथ अ फ्रेज, एक्सक्यूज मी ग्रँडपा. ओके. हे इंटरप्शन झालं आहे. हे तुम्ही लिस्ट करायचं आहे. इन दिस वे अदर इंटरप्शन्स यू लिस्ट इट. ते लिस्ट तुम्हाला करायचे आहेत. आता लाऊड रीडिंग कसं करायचं? लिसन टू मी. माझं व्यवस्थित ऐका. माझ्या मागून तुम्हालाही घरी हे प्रॅक्टिस करायचं आहे. आजचा होमवर्क तुम्हाला लक्षात आला आहे. 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी.
Grandfather was telling a story to Ronak and his friends. Grandpa, once upon a time, near water's edge. Excuse me, Grandpa, what is an edge? My dear boy, allow me to complete this sentence. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water's edge, and on the other side of the river, there was a village with fields and farms. Now, can anyone help Ronak with the word edge? Ishan comes. Let me guess. Is it the border or the line where one thing stops and another begins? Yes, you are right. Now the jackal was very clever. He tried to play a trick on his friend camel, who was happily munching away. Radhika comes in. Radhika interrupts. Grandpa, could you please repeat the last phrase? Happily munching away. The camel was happily and slowly eating or munching away his food. Oh, the jackal began to tempt him to go for a sugarcane treat. Pardon, Grandpa. I didn't get the last words. Could you repeat those? A sugarcane treat. Sorry, Grandpa, but I did not understand the phrase a sugarcane treat. A treat is something special that one enjoys. The jackal wanted the camel to go with him to the sugarcane field. Can I explain further? The jackal and camel were going to eat and enjoy the sugarcane from the farmer's field. Why everyone will enjoy a sugarcane treat? Yes, you have understood the meaning of treat. Please continue. Grandpa, let's listen to the story. But tell me please, does it mean that they were going to steal from the farmer? Maybe, but let's listen to the story. Grandpa, let's please have the questions later. So friends, in this way, practice reading at home.